बहिणीचे सरप्राईज. आमचे कुटुंब मुंबईतल्या या चाळीत राहत आहे. या चाळीत आमचे 2 खोल्यांचे घर आहे. पुढची रूम आम्ही बैठक रूम व झोपण्याची रूम म्हणून वापरतो व मागच्या रूममध्ये आमचे स्वयंपाकघर व एका कोपऱ्यात संडास, बाथरूम आहे. 3 मजल्याच्या या चाळीत आमची रूम शेवटच्या मजल्यावर कोपऱ्यात आहे. वर कौलारू छप्पर असल्यामुळे आमच्या बैठकीच्या रूमवर माळा आहे जो आम्ही आमचे वापरातले सामान ठेवण्यासाठी वापरतो. आतल्या रूमच्या दरवाजाच्या बाजूला माळ्यावर जाण्यासाठी शिडी उभी केलेली असते जी आम्ही वर जाण्यासाठी खाली पाडतो. माझे वडील एका फॅक्टरीत प्रोडक्शन मॅनेजर आहेत. दिवसातील बराच वेळ ते त्यांच्या फॅक्टरीतच असतात. सकाळी ते लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात. माझी आई घरीच असते व दिवसभर घरकामात ती गुरफटलेली असते. माझे वय 17 व मी 12वीला आहे. आणि माझी बहीण संगीताताई 27 वर्षाची आहे. ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. 3 वर्षापूर्वीच तिचे लग्न होऊन ती तिच्या सासरी गेली आहे. मी घरात अगदी छोटा असल्यामुळे सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात व अजूनही मला लहान मुलासारखे समजतात. मी वयाच्या 14व्या वर्षापर्यंत सर्वसाधारण मुलासारखा होतो. नंतर माझ्या लैंगिक भावना जोपासू लागल्या. आधी मला त्याचा अर्थ कळत नव्हता पण जे मी अनुभवत होतो ते मला आवडत होते. आणि मग जसजसे माझे ज्ञान वाढत गेले तसे माझे मुलींबद्दलचे लैंगिक आकर्षण वाढत गेले. मला माझ्या वयापेक्षा मोठ्या मुलींचे व बायकांचे जास्त आकर्षण वाटायचे. साधारणत 9-10 महिन्यापूर्वीपर्यंत संगीताताईचे आणि माझे नॉर्मल बहीण भावासारखे संबंध होते. पण नंतर ते बदलले. संगीताताईचे सासर मुंबईतच आहे व ती एका प्रायव्हेट कंपनीत सर्व्हिस करते. तिचे मिस्टर एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहेत. ते सतत फिरतीवर असतात व महिन्यातले अर्धे दिवस मुंबईच्या बाहेरच असतात. जेव्हा ते आउट ऑफ मुंबई जातात तेव्हा संगीताताई आमच्या घरी येऊन राहते कारण तिच्या सासरी तिच्याशिवाय कोणीही नसते. तिचे सासूसासरे त्यांच्या गावी राहतात. तेव्हा लग्न झालेले असले तरी माझी बहीण बराच काळ आमच्या घरातच राहत असते. एके दिवशी सकाळी मी उशिरापर्यंत झोपून होतो. आदल्या रात्री मला झोपायला उशीर झाला होता. आमच्या चाळीतील एका मित्राच्या घरचे सगळे बाहेरगावी गेले होते तेव्हा आम्ही त्याच्या घरी रात्री उशिरा ब्लू फिल्म बघत होतो. ती इंडियन ब्लू फिल्म होती ज्यात इंडियन मुली व बायकांची झवाजवी होती. तशी इंडियन ब्लू फिल्म मी पहिल्यांदा बघितली होती व मी खूप उत्तेजित झालो होतो. जरी मी उशिरा झोपलो होतो तरी मला माझ्या नेहमीच्या वेळी जाग आली आणि मग नंतर मला काही झोप लागली नाही. पुन्हा झोप लागावी म्हणून मी माझ्या डोळ्यावर आडवा हात ठेवून डोळे मिटून पडलो होतो. माझ्या डोक्यात रात्री पाहिलेल्या ब्लू फिल्ममधले सीन होते. मी झोपण्याचाही प्रयत्न करत होतो आणि झोप न लागल्यामुळे मध्ये मध्ये डोळे उघडून इकडे तिकडे बघत होतो. आई सकाळच्या कामात व्यस्त होती. बाबा नेहमीप्रमाणे लवकर उठून फॅक्टरीत गेले होते. संगीताताई बहुतेक अंघोळ करायला गेली होती. तिचे मिस्टर 2च दिवसापूर्वी 2-3 आठवड्याकरता बाहेरगावी गेले होते आणि ताई आमच्याकडे आलेली होती. एकदा जेव्हा मी हाताखालून डोळे उघडून बघितले तेव्हा मला दिसले की संगीताताई अंघोळ उरकून बाहेर आली होती व ऑफिसला जायला तयार होत होती. मला झोप लागत नव्हती तेव्हा मी सहजच तिच्याकडे बघायला लागलो. आरशात बघून संगीताताई तिचा हलकासा मेकअप करत होती. तिचा मेकअप झाल्यानंतर ती कोपऱ्यातल्या कपाटाजवळ गेली आणि कपाट उघडून तिने आतली साडी बाहेर काढली. मग तेथेच उभी राहून ती साडी घालायला लागली. साधारणत पुरुष मंडळी बाहेरच्या रूममध्ये असतील तर आमच्या घरातील स्त्रिया आतल्या रूममध्ये कपडे बदलतात. पण बाहेरच्या रूममध्ये कोणीही नव्हते, फक्त मी होतो आणि मीही झोपलेलो होतो. तेव्हा संगीताताईने तेथेच कपडे बदलणे यात काही आश्चर्य वाटण्यासारखे नव्हते.
जरी मला मुली आणि स्त्रियांचे लैंगिक आकर्षण होते तरी मला माझ्या बहिणीचे कधी आकर्षण वाटले नव्हते. मी अगदी सहजच तिला न्याहाळू लागलो. संगीताताईने आपल्या गाऊनची छातीवरची बटणे काढली, मग खालून गाऊन वर करत काढून टाकला. आत तिच्या अंगावर काळ्या रंगाची ब्रेसियर आणि निळ्या रंगाची टीज होती. हळूवारपणे तिने तिचा परकर घेतला व त्यात पाय घालून त्याची नाडी कंबरेला बांधली. मग तिने आपला ब्लाऊज घेतला व तो घातला. मग तिने ब्लाऊजचे खालचे 2 हुक लावले व आपल्या छातीचे उभार ब्लाऊजच्या कपमध्ये व्यवस्थित बसवून राहिलेले वरचे हुक लावले. ब्लाऊजच्या खालच्या आडव्या पट्टीत दोन्ही बाजूने बोटे घालून तिने ब्लाऊजची खालची कड व्यवस्थित केली. खांद्यावर ब्लाऊजमध्ये बोटे घालून तिने आतले ब्रेसियरचे पट्टे व्यवस्थित केले. मग तिने साडी घेतली व घालायला सुरुवात करू लागली. आधी कंबरेवर पेटीकोटमध्ये साडी खोचून तिने लपेटून घेतली, मग पदर वगैरे काढून नियानीट करू लागली. नितंबावर साडी चापून चोपून बसवल्यानंतर तिने पर नीट केला व पिन लावून खांद्यावर फिक्स केला. साडी घालून झाल्यानंतर तिने कपाटाच्या आरशात स्वतःला मागून पुढून निरखून घेतले. मग कपाट बंद करत पुन्हा जाऊन तिने मेकअपचा फायनल टच केला आणि मग आतल्या रूममध्ये ती आईला निघते म्हणून सांगायला गेली. आधी मी बऱ्याच वेळा संगीताताईला कपडे बदलताना बघितले होते आणि तिला तिच्या आंतरवस्त्रातही ओझरते पाहिले होते, पण त्या क्षणी ती कपडे बदलताना मी तिला व्यवस्थित निरखत होतो. तिला अर्धनग्न अवस्थेत बघण्याचे ते दृश्य एखाद मिनिटाचे होते, पण त्याने माझे आयुष्यच बदलून टाकले. रात्री पाहिलेल्या ब्लू फिल्मचा परिणाम असावा कदाचित, पण प्रथमच मी संगीताताईला माझी मोठी बहीण या नजरेने बघता एक भरलेली स्त्री या नजरेने बघितले. संगीताताई उंच होती, 5 फूट 7 इंच किंवा 8 इंच असेल. गोरा गोरा रंग, माझ्या आईसारखा. लांबसडक पाय, वळणदार नितंब, सपाट पोट, खोलगट गोल नाभी आणि मोठे मोठे छातीचे उभार जे ब्रेसियरमध्ये मावत नव्हते. त्यावेळी मला माहीत नव्हते की तिची फिगर वगैरे आहे की नाही, पण जे मी पाहिले ते मला नक्कीच उत्तेजित करून गेले. माझा लंड माझ्या शार्टमध्ये इतका कडक झाला होता की तसा तो कधीही झाला नव्हता. माझा लंड इतका कडक झाला कारण कदाचित मी जे पाहिले होते ते भाऊ या नात्याने मी पाहायला नव्हते पाहिजे. त्या दिवसानंतर संगीताताईला कपडे बदलताना गुपचूप बघणे हा माझा दिनक्रम झाला. जसजसे मी तिला निरखून बघू लागलो तसे मला तिच्या मादक सौंदर्याची जास्तच जाणीव होऊ लागली. प्रत्येक क्षणी माझ्या मनात आता संगीताताईचा विचार असायचा. मी क्षणोक्षणी तिला गुपचूप निरखू लागलो, पण तिला माझ्यातील या बदलाबद्दल कधी कळले नाही. तिचे वागणे माझ्याशी मोठ्या बहिणीसारखेच होते, पण मी आता तिच्या प्रेमळपणाचा आणि जवळीकतेचा गैरफायदा घेऊन तिच्या भरलेल्या शरीराचे स्पर्शसुख घेऊ लागलो. आता संगीताताईने मला प्रेमाने कवेत घेतले की मला तिच्या मऊ मऊ छातीच्या उभारांचा स्पर्श स्पष्ट जाणवायचा. घरातून इकडे तिकडे फिरताना तिच्या मांसल अंगाला हात लावायची संधी मला नेहमी मिळायची. मी नेहमी दिवाणावर झोपून टीव्ही बघत असे आणि मुद्दाम दिवाणाच्या मध्यावर कुशीवर झोपत असे. बऱ्याचदा संगीताताई बेडवर बसून टीव्ही बघत असे किंवा पेपर वगैरे वाचत असे. मी मध्यावर तसा झोपलेलो असल्यामुळे तिला मला टेकून बसावे लागे. त्यामुळे माझा मांड्यांमधला भाग तिच्या नितंबाला मागून सटत असे व मी तिच्या नितंबाच्या गोलाईचे स्पर्शसुख घेत असे. तिचे शरीर मला नेहमी गरम भासे व त्याने मीही गरम होई. पण माझा लंड जास्त कडक होण्याची मी काळजी घेत असे की ज्याने ते तिच्या लक्षात येऊ नये म्हणून. आमच्या चाळीला लागून एक बागेसारखे मैदान होते आणि आमच्या बाहेरच्या रूमची खिडकी त्या बाजूला होती. खिडकीत उभे राहून त्या मैदानात चाललेली वर्दळ पाहणे हा एक आमचा विरंगुळा होता. आता जेव्हा मी खिडकीत उभा राहून बाहेर बघत असे तेव्हा मी माझे हात खिडकीच्या ग्रिलवर थोडे वर असे ठेवत असे की कधी कधी संगीताताई माझ्या बाजूला येऊन उभी राहिली की तिची छाती माझ्या हातावर दाबली जायची.
ती अगदी सहजच मला खेटून उभी राहत असे, पण मला जर काही जाणवत असेल तर ते म्हणजे तिच्या छातीच्या उभाराने ग्रिलवर दबलेला माझा हात. मी कधी माझ्या हाताची हालचाल करत नसे व हात स्थिरच ठेवत असे. बोलताना संगीताताईच हलत असे व माझ्या हाताला तिच्या पुष्ट छातीचा मसाज देत असे. कधी कधी मी माझा हात खिडकीच्या सीलवर ठेवत असे व संगीताताई माझ्या बाजूला येऊन उभी राहिली की माझा हात तिच्या मांड्यामध्ये दबला जात असे. मला तिच्या मांड्यांमधली गरमी स्पष्ट जाणवायची. कधी कधी तर मी माझा हात उलटा ठेवत असे, म्हणजे मूठ सीलवर टेकवून. आणि जेव्हा ती खिडकीला टेकून माझ्या बाजूला उभी राही तेव्हा माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या मांड्यांमध्ये व्हायचा. आधी मला वाटायचे की संगीताताईच्या पुच्चीला माझ्या बोटांचा स्पर्श होत आहे, पण नंतर मला कळले की तो तिच्या पुच्चीचा वरचा फुगीर भाग होता. अर्थात हे सगळे नकळत होत आहे असेच मी भासवत असे. संगीताताईच्या ते कधी लक्षात आले नाही की मी तिच्या नाजूक भागाचे स्पर्शसुख घेत होतो ते. असेच 1-2 महिने गेले आणि दिवसेंदिवस संगीताताईबद्दलची माझी कामवासना वाढत गेली. रात्रंदिवस मी तिचा विचार करू लागलो. रात्री ती माझ्या जवळच झोपायची. आई, तिच्या बाजूला संगीताताई आणि शेवटी भिंतीजवळ मी झोपायचो. बाबा वर दिवाणावर झोपायचे. आमची ही झोपण्याची व्यवस्था पहिल्यापासून होती व संगीताताईच्या लग्नानंतर जेव्हा जेव्हा ती आमच्या घरी राहत असे तेव्हा तेव्हा आम्ही पहिल्यासारखेच एकमेकांच्या जवळ झोपत असू. रात्रीच्या वेळी आम्ही कधी नाईट लॅम्प वगैरे लावत नसू, त्यामुळे रूममध्ये अंधारच असायचा. रस्त्यावरील लाईटचा प्रकाश थोडाफार घरात येत असे व अंधारात नजर सरावल्यावरच अंधुकसे दिसत असे. सुरुवातीला संगीताताई जवळ झोपलेली असताना मी अंधारात नजर सरावल्यावर अंधुकपणे दिसणाऱ्या तिच्या शरीराच्या गोलाईकडे तासनतास नुसता बघत असे. तिच्याकडे तसे बघत मी तिच्याबरोबर कामुक क्रीडा करत असल्याची कल्पना करत असे व कधीतरी झोपून जाई. पण नंतर नंतर मला नुसते बघत बसण्यापेक्षा काहीतरी करावेसे वाटू लागले. तेव्हा आता मी हळूहळू संगीताताईजवळ सरकून तिला चिटकून झोपू लागलो. एकदा तिला चिटकून पाठीवर पडून राहिल्यानंतर मी कुशीवर वळत असे, ज्याने माझा पुढचा भाग तिच्या अंगाला चिटकला जात असे. एक बरे होते की संगीताताईची झोप अगदी शांत व गाढ होती. सहसा ती कधी झोपेत चुळबुळ करत नसे. उलट मी झोपेत जास्त लोळत असे. पूर्वी कित्येकदा गाढ झोपेत असताना मी संगीताताईच्या अंगावर जात असे. मला जाग आली की कळायचे की मी माझ्या बहिणीच्या अंगावर आलो आहे. पण झोपेच्या मूडमध्ये वळून सरळ व्हायचा कंटाळा यायचा, तेव्हा मी तसाच तिच्या अंगावर रेलून झोपी जायचो. कधी कधी माझ्या वजनाने तिला जाग आली तर ती मला ढकलून सरळ करत असे व पुन्हा झोपी जात असे. तिने मला सरळ करताना जाग आली तरच मला कळायचे की झोपेत मी तिच्या अंगावर गेलो होतो. तेव्हा ते सगळे नकळत होत होते, पण आता त्याच गोष्टीचा फायदा घेत मी कामुकतेने तिच्या अंगाला चिटकत असे. प्रत्येक हालचालीनंतर मी स्तब्ध राहून संगीताताईच्या हालचालीचा कानोसा घेई. तिच्याकडून काही हालचाल झाली नाही की मगच मी पुढची हालचाल करत असे. नंतर नंतर माझा धीर वाढत गेला. एकदा तिला चिटकल्यानंतर मी हळूच माझा पाय तिच्या मांड्यांमध्ये टाकत असे व तिची मांडी माझ्या दोन्ही पायामध्ये अलगद पकडत असे. गाऊनच्या वरूनही तिची मांडी मला गरम गरम भासे. तिच्या मांडीवर माझ्या लंडाचा भाग चिटकवण्याचे सुख काही औरच होते. बऱ्याचदा मी तासनतास तसाच पडून राहत असे, अगदी माझ्या मांड्यांना रग लागेपर्यंत. आधी मी संगीताताईच्या पायामध्ये पाय टाकून पडून राहत असे, पण नंतर नंतर मी जास्तच धीट होत गेलो. आता मी हळुवारपणे तिचा गाऊन वर सरकवू लागलो. जर तिचे पाय सरळ असतील व गाऊन जास्त वर सरकत नसेल तर मी हळूच तिचा पाय वर करत असे.
सावधपणे तिच्या हालचालीचा पूर्णपणे कानोसा घेत मी तिचा पाय गुडघ्याच्या खाली धरून वर करत असे, ज्याने तिचा पाय गुडघ्यात थोडासा दुमडत असे व त्याने मला तिच्या पायाखाली अडकलेला गाऊन वर करता येत असे. एक एक करत तिचे पाय किंचितसे वर करत मी तिच्या पायाखाली अडकलेला गाऊन तिच्या मांड्यांपर्यंत वर सरकवत असे. एकदा पायाखालचा गाऊन वर सरकवला की मग वरच्या भागावरचा गाऊन सहजपणे मांड्यांपर्यंत वर सरकवता येत असे. एकदा संगीताताईचा गाऊन वर केला की मग मी तिच्या उघड्या मांडीवर पाय टाकून तिला चिटकून पडत असे किंवा कधी कधी माझ्या हाताने तिची उघडी मांडी चाचपत असे. मी कुशीवर राहून अलगद माझा पूर्ण पंजा तिच्या मांडीवर एका ठिकाणी ठेवत असे व 2-4 मिनिटे स्तब्ध राहून तिच्या गर्म मांडीचे स्पर्शसुख अनुभवत असे. मग पंजा उचलून दुसऱ्या भागावर ठेवत असे व पुन्हा तेथे 2-3 मिनिटे स्तब्ध राहत असे. अशा तऱ्हेने मी तिच्या उघड्या पूर्ण मांडीचे स्पर्शसुख घेत असे. कधी कधी मी तिच्या कंबरेत हात घालून तिला हलकेच कवेत घेत असे, तर कधी कधी खाली तिच्या मांडीवर माझा लंड टेकवत हात तिच्या पोटावरून टाकत तिला हलकेच मिठी मारत असे. मला चांगले आठवते तसे तिला मिठी मारायचो तेव्हा उत्तेजित होऊन मी पहिली वेळ कसा सत्खलित झालो होतो ते एके रात्री मी संगीताताईला असाच मिठी मारून पडलो होतो. ती गाढ झोपेत होती. संध्याकाळी मी एक नागड्या मुलींची चित्रे असलेले एक मॅगझिन पाहिले होते तेव्हा माझी कामवासना एकदम पेटलेली होती. माझ्या बहिणीला मिठी मारून पडलेलो असताना माझा लंड भलताच टाईट झाला होता. वासनेच्या भरात मी हळूच हात वर केला व तिच्या डाव्या छातीच्या उभारावर ठेवला. मी तिच्या उजव्या हाताला होतो. वाऊ, काय मुलायम स्पर्श होता माझ्या बहिणीच्या छातीचा. मी माझा हात अजिबात न हलवता फक्त तिच्या छातीचा मऊपणा अनुभवत होतो. मग हळूच मी माझी बोटे हलवली, इतक्या हळूवारपणे की क्वचितच 1-2 मिलीमीटर हल्ली असावी. इतकी थोडी की कोणी म्हणू शकणार नाही की मी तिची छाती दाबली, फक्त तिची छाती दाबल्याचा आभास व्हावा इतकी. प्रथमच मी माझ्या बहिणीच्या छातीच्या उभारांना इतका वेळ स्पर्श केला होता आणि मला तो स्पर्श खूप आवडला होता. मी इतका उत्तेजित झालेलो होतो की माझा लंड प्रमाणाच्या बाहेर कडक झाला होता. माझ्या लंडात सत्खलनाच्या त्या परिचित भावना चालू झाल्या आणि मी त्या कंट्रोल करायच्या आत माझा ताबा सुटला आणि मी अंडरपॅन्टमध्ये सत्खलित होऊ लागलो. माझा लंड आचके देत वीर्य सोडू लागला व क्षणार्धात माझी अंडरवेअर वीर्याने भरून गेली. थोडा वेळ माझा लंड आचके देत राहिला व हळूहळू शांत झाला. माझ्या सगळ्या कामभावना थंड झाल्या. मी वळालो व पाठीवर सरळ होऊन पडून राहिलो. 10-15 मिनिटे थांबल्यानंतर मी हळूच उठलो व टॉयलेटमध्ये गेलो. टॉयलेटमध्ये आल्यावर मी माझी शर्ट काढली व नंतर अंडरवेअर काढून त्यावरील माझे वीर्य कसेबसे स्वच्छ केले. जरी मी वीर्य पुसून काढले तरी अंडरवेअर ओलीच होती. नंतर लघवी करून मी पुन्हा अंडरवेअर व शर्ट घातली आणि बाहेर आलो. मग मी गुपचूप येऊन माझ्या जागी पडलो व झोपायचा प्रयत्न करू लागलो. ओल्या अंडरवेअरमुळे मला थोडे अस्वस्थच होत होते, पण केव्हातरी नंतर मला झोप लागली. त्यानंतर मी काळजी घेऊ लागलो की रात्री माझ्या बहिणीला गुपचूप मिठी मारल्यानंतर जास्त उत्तेजित न होण्याची किंवा माझा लंड जास्त कडक न होण्याची. कारण अंडरवेअरमध्ये सत्खलित झाल्यानंतर ती साफ करणे म्हणजे वैताग होता. दिवसेंदिवस माझा धीर वाढतच होता. आता मी संगीताताईचा गाऊन शक्य होईल तितका वर करत असे व तिच्या उघड्या मांड्या व मांड्यांच्या आतल्या भागाला स्पर्श करत असे. कधी कधी माझा स्पर्श तिच्या आतील पीजलाही व्हायचा, तर कधी कधी मी पीजवरून तिच्या पुच्चीला स्पर्श करायचो. काय गर्म भासायची माझ्या बहिणीची पुच्ची मला. तिच्या पुच्चीचा फुगीरपणा आणि दोन्ही पटलांचा आकार मला तिच्या पीजवरून सहजच जाणवायचा. अशा तऱ्हेने मी माझ्या मोठ्या बहिणीच्या छातीचे उभार आणि पुच्ची रात्रीच्या वेळी गुपचूप हाताळत होतो. तिला कधी कळलेच नाही की तिचा लहान भाऊ तिच्याबरोबर काय करतोय ते. संगीताताईला कामवासनेने गुपचूप स्पर्श करण्याचा माझा हा उद्योग 1-2 महिने चालू राहिला.
मी पूर्णपणे काळजी घेत असे की माझा हा उद्योग तिच्या किंवा कोणाच्याही लक्षात येऊ नये याची. मला वाटले मी खूप स्मार्ट आहे व कधी पकडलो जाणार नाही. पण मी चुकलो. माझा हा खेळ एक ना एक दिवस संपणारच होता. एके रात्री मी संगीताताईला हलकेच मिठी मारत तिच्या छातीच्या स्पर्शाचे सुख घेत होतो. माझा अर्धवट कडक लंड खाली तिच्या मांडीला चिकटला होता. अचानक संगीताताईला जाग आली. कदाचित झोपेच्या अंमलाखाली असावी म्हणून, पण जाग आली तरी तिने काही हालचाल केली नाही. अंधारात ती जागी झालेली आहे हे माझ्या लक्षातच आले नाही. संगीताच्या लक्षात आले की तिच्या लहान भावाचा एक हात तिच्या छातीवर होता. तसेच त्याचा एक पाय तिच्या दोन्ही पायात होता व तो तिला चिकटला होता. तिला वाटले की झोपेत तो तिच्या अंगावर आला आहे. ती झोपेच्या मूडमध्ये होती तेव्हा तिने त्याला बाजूला केले नाही व ती पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याचा भार तिच्या अंगावर असल्यामुळे तिला जरा अस्वस्थच वाटत होते तेव्हा तिला लगेच झोप लागली नाही. अचानक तिच्या लक्षात आले की त्याची बोटे तिच्या छातीच्या उभारावर हलत आहेत. तिला नक्की कळत नव्हते पण तिला असे वाटत होते की तो तिची छाती दाबत आहे. तसेच तिच्या लक्षात आले की त्याच्या मांड्यामधून काहीतरी कडक कडक तिच्या मांडीवर खुपसत होते. संगीताच्या मनात भीतीचा थरकाप पसरला. अरे देवा! तो माझी छाती दाबत आहे का? मला चिटकून खाली त्याचा लंड कडक झाला आहे का? तिच्या काही लक्षात येत नव्हते व ती विचारशून्य झाली म्हणून ती हालचाल न करता तशीच पडून राहिली. काही वेळानंतर तिला जाणवले की त्याने तिच्या छातीवरचा हात काढून घेतला आहे व तो बाजूला झाला आहे. पण नंतर तिला जाणवले की तिचा गाऊन वर सरकत आहे. तिचे पाय किंचित दुमडलेले असल्यामुळे गाऊन सहजपणे तिच्या गुडघ्याच्या वर सरकला. नंतर तिला आपल्या पुच्चीवर त्याच्या बोटांचा स्पर्श जाणवला. अरे देवा! अरे देवा! तो मला तेथे स्पर्श करत आहे. माझा लहान भाऊ माझ्या नाजूक भागाला स्पर्श करत आहे. तो आपल्या मोठ्या बहिणीच्या पुच्चीला स्पर्श करत आहे. तिचा विश्वासच बसत नव्हता. तिला कळेना काय करावे ते. ती स्तब्धच झाली व हतबलपणे पडून राहिली. तिला असे वाटत होते की त्याला थांबवावे पण तिच्यात धीरच नव्हता त्याला थांबवण्याचा. तिचा भाऊ तिच्या पुच्चीला हळूवारपणे स्पर्श करत होता व ती काही न सुचून तशीच पडून राहिली. बऱ्याच वेळानंतर त्याचा हात बाजूला झाला व तिला जाणवले की तो पाठीवर सरळ झालाय. ते नंतर बराच वेळ त्याने हालचाल केली नाही. संगीताच्या लक्षात आले की कदाचित त्याला झोप लागली असावी. ती झाल्या प्रकारबद्दल विचार करू लागली व तिलाही केव्हा तरी झोप लागून गेली. दुसऱ्या दिवशी दिवसभर संगीताच्या मनात रात्री घडलेल्या गोष्टीचाच विचार होता. जे काही घडले त्याबद्दल तिला खात्री नव्हती तेव्हा ती शांत राहिली व पुढच्या 2-3 रात्री तिने आपल्या लहान भावाच्या हालचालीचे गुप्तपणे निरीक्षण केले. रात्री तो तिच्याबरोबर जे काही करायचा त्यावरून तिची खात्री पटली की तो तिला कामवासनेने स्पर्श करत होता. आधी तिच्या मनात विचार आला की आईला सांगावे. पण आपला लहान भाऊ आपल्याबरोबर काय करतोय हे आईला सांगायची तिला लाज वाटली. आणि तिने आईला सांगितले आणि आईने बाबांना सांगितले तर कोण जाणे काय होईल ते. बाबा त्याला मारतील, झोडपतील, कदाचित घराबाहेर हाकलून देतील. तसे काही व्हावे असे तिला वाटत नव्हते कारण काही झाले तरी तो तिचा लाडका लहान भाऊ होता. आता अशा कोवळ्या वयात मुलांच्या मनात मुलींविषयी कामुक आकर्षण निर्माण होणे नैसर्गिक होते. आणि कामाकर्षणात ते आपल्या बहिणीकडे किंवा नात्यातल्या कोणत्याही स्त्रीकडे आकर्षित होणे साहजिकच होते. बऱ्याच ठिकाणी तिच्या वाचनात ते आले होते. तेव्हा या प्रकाराबद्दल कोणालाही न सांगता आपणच त्याला नंतर समजावून सांगूया असे तिने ठरवले व ती शांत राहिली. हळूहळू माझे सगळे उद्योग व हालचाली संगीताताईच्या लक्षात येऊ लागल्या. ती कपडे बदलत असताना मी तिला चोरून बघत असतो हे तिच्या लक्षात आले.
घरात वावरताना किंवा तिने मला प्रेमाने जवळ घेतले असताना मी तिला कसा आणि कोठे कोठे स्पर्श करत होतो ते तिला कळू लागले. खिडकीत उभे असताना कसे मी तिच्या नाजूक भागांचे स्पर्शसुख अनुभवतो हे तिच्या लक्षात आले. मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्या बहिणीला तिच्याविषयीच्या माझ्या भावना कळल्या आहेत याची व मी माझे सगळे उद्योग चालू ठेवले. पण ती मला काही बोलली नाही की तिने मला कधी थांबवले नाही. संगीताताईला कामुकपणे बघण्याची आणि कामुकतेने स्पर्श करण्याची जी मी धडपड करायचो ते पाहून हळूहळू तिला मजा वाटू लागली. तिच्यासाठी मी कसा आणि किती पागल झालो आहे हे लक्षात आल्यावर तीही उत्तेजित होऊ लागली. लग्नाआधी तिचे आयुष्य एकदम साधे होते. शाळा कॉलेजमध्ये तिचे कधी कोणा मुलाबरोबर अफेअर वगैरे नव्हते. त्यामुळे एखादा मुलगा पाठी लागल्यावर जी मजा वाटते किंवा कोणी आपल्यावर मरत आहे याच्या जाणीवतेने जी उत्तेजना वाटते ते ती अनुभवू लागली. आणि आता लग्नानंतर तिला आपल्या नव्याकडून लैंगिक सुखाची मजा माहीत होतीच, पण तो नेहमी मुंबईच्या बाहेर फिरतीवर असल्यामुळे बराच काळ तिला लैंगिक सुखापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे सुद्धा आपला लहान भाऊ आपल्याकडे कामवासनेने आकर्षित झाला आहे त्यात तिला मजा वाटू लागली. त्यामुळे माझ्या भावना तिला कळल्या आहेत व ते योग्य नाही म्हणून माझी कानउघडी करण्याऐवजी माझी बहीण मला गुपचूपपणे प्रोत्साहित करू लागली. आता ती कपडे बदलत असताना मी तिला चोरून बघत आहे याची जाणीव ठेवून ती कपडे बदलायला जरा जास्तच वेळ घेऊ लागली. मला तिच्या अर्धनग्न शरीराचे व्यवस्थित व मनसोक्त दर्शन होईल अशा तऱ्हेने ती कपडे बदलू लागली. काही खास कारण नसताना ती मला छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रेमाने कवेत घेऊ लागली किंवा मिठीत घेऊ लागली. खिडकीत उभे असताना आता ती बिनधास्तपणे मला चिटकू लागली व मला तिच्या भरदार छातीचे तसेच मांड्यामधील नाजूक भागाचे भरपूर स्पर्शसुख देऊ लागली. रात्री झोपल्यावरही संगीताताई मला माझ्या रात्रीच्या उद्योगात गुपचूपपणे सहकार्य करू लागली. माझ्या कोठल्याही हालचालीने किंवा स्पर्शाने जागेन होता ती गाढ झोपेत असल्याचे नाटक करू लागली. कित्येकदा ती गाढ झोप लागण्याचे नाटक करण्याआधी चुळबुळ करून स्वतःच आपला गाऊन वर होवून देत असे, ज्याने नंतर मला तो पूर्ण वर करायला सोयीस्कर जावे म्हणून. गाढ झोपेत असताना नकळत झालेली हालचाल आहे असे दाखवत ती उत्तेजक पोज घेऊन पडू लागली, ज्याने मी फारच उत्तेजित होऊन तिला मिठी मारू लागलो. ती पाठीवर झोपलेली असताना कुशीवर राहून जर मी तिला चिकटलेलो असेल तर ती झोपेत वळली आहे असे भासवत स्वतःहून वळत मला चिटकू लागली. त्याचा फायदा घेत मी तिला मिठी मारत असे, ज्याने तिची छाती माझ्या छातीवर दबली जाई किंवा माझा लंड तिच्या पुच्चीवर दबला जाई. कित्येकदा तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या इतका जवळ यायचा की थोडी जरी मी हालचाल केली तरी माझे ओठ तिच्या ओठाला स्पर्श करू शकले असते. पण तिचे चुंबन घ्यायचे माझे कधी धाडस झाले नाही, कारण ती जागी होईल याची मला भीती वाटायची. दुसरा भाग लवकरच. स्टोरी आवडली असेल